फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे ते म्हणजे आपल्या भारत सरकारकडून सोलरायझेशनच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली आणि सोलार बसवण्यासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या योजना आपल्याकडे आहेत, तर या योजना आपल्याकडून जाणून घ्यायच्या काय सांगाल? भारत सरकारने ह्या रिन्युएबल एनर्जीचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने ओळखलेलं आहे आणि त्याला बूस्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्यांचे चालू आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी ते देत आहेत. पहिली योजना आहे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना. ही योजना फेब्रुवारी 2024 साली सुरू झालेली आहे. याच्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या रूफटॉपवर सोलार लावण्यासाठी केंद्र शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. 1 किलोवॅटसाठी ही सबसिडी 30,000 रुपये आहे, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये आहे, 3 किलोवॅट आणि त्याच्या पुढच्या कॅपॅसिटीसाठी ती 78,000 पर्यंत आहे. रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीजला 18,000 रुपये पर किलोवॅट अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सबसिडी आहे आणि ही सबसिडी 500 किलोवॅट पर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ एखादी मोठी रेसिडेन्शियल सोसायटी 90 लाखापर्यंतची सबसिडी याच्यामध्ये मिळवून शकते. तर सबसिडीसाठी फक्त DCR पॅनल लावावे लागतात. ही फक्त रेसिडेन्शियलसाठीच आता सध्या आहे आणि नेट मीटरिंग करावं लागतं. दुसरी योजना केंद्र शासनाची आहे PM कुसुम योजना. ही शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळ 30% केंद्र शासन आणि 30% राज्य शासन अशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देतात. उरलेल्या 30%चं लोन करता येतं आणि फक्त 10% एवढ्या अत्यल्प किमतीमध्ये शेतकऱ्यांना सोलार पॉवर प्लांट उभारता येतात. शेतकऱ्यांना सोलार पंप सुद्धा सबसिडीच्या अंडर लावता येतात. त्याच्यामुळे त्यांचं डिझेलवरचं अवलंबित्व कमी होत आहे. त्यांना दिवसभरामध्ये शाश्वत ऊर्जा मिळते आहे आणि त्यांच्या खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. नक्कीच मला वाटतं इतक्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांची माहिती आपल्याला नेटवरती खूप छान पद्धतीने उपलब्ध